काय झालं ग सुनी? असं का टेन्शन मध्ये उभारलेस? अहो ती शेजारची पोरगी पळून गेली. तुला आत्ता कळलंय वय? 3 दिवस झाला पळून जाऊन ती ना. त्याच्या घरचे किती रडाल्यात, किती वाईट वाटलं असेल ना त्यांना. ज्याचं जळतंय त्यालाच कळतंय. तिच्या आईनं 9 महिने पोटात ठेवून लहानाचं मोठं केलं तिला. तिला जरा सुद्धा काय वाटलं नसेल का पळून जाताना? जाऊ दे सोड, आता आपण काय करू शकणार आहे? हे बघ दीदी, तुझ्या मनात जर कधी असा विचार आला तर तू तुझी वहिनी आणि तुझ्या दादांचा नक्की विचार कर आणि घरच्यांचा पण विचार कर, जेणेकरून तुझ्यामुळं आमची इज्जत जाईल असं काही एक वागू नको. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर कुठला मुलगा तुला आवडत असेल तर फक्त मला एकदा सांग, मी स्वतः तुझं लग्न लावून देतो. नाही दादा, मी असलं काही करणार नाही. होय ननंदबाई, तुम्हाला जर कुठला मुलगा आवडत असेल तर मला सांगा. तो मुलगा गरीब असो या श्रीमंत असो, मी लग्न लावून देते मी. होय वहिनी.